नमस्कार, मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज रोजी अर्धापूर शहरातील फुलेनगर या ठिकाणी आहे, गजानन महाराज मंदिराजवळ। आज पाहू शकता या ठिकाणी जगद्गुरु शंकराचार्य हे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या भक्तांकडून या ठिकाणी रक्तदानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याबद्दल मी भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांचं सहर्ष स्वागत करतो। कारण की रक्तदान हे जीवनदान आहे, पण रक्तदान द्यायला कुणी तयार नाहीये। पण आज नरेंद्राचार्य महाराज यांच्या भक्तांकडून हे आयोजन करण्यात आलेले आहे। असेच रक्तदानाचे आयोजन अर्धापूर तालुक्यातच नव्हे तर नांदेड जिल्ह्यातच नव्हे तर संबंध महाराष्ट्रामध्ये चालू आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता रक्तदानाचं आयोजन करते वेळेस त्यांची नाव नोंदणी उत्कृष्टरित्या चालू आहे। आणि या ठिकाणी काही भक्तगण आहेत ज्यांनी रक्तदान केलेलं आहे। ते बऱ्याच जणांना या ठिकाणी त्यांचं प्रमाणपत्र सुद्धा देण्यात आलेले आपल्या सोबत आहेत आयोजन करते। आपण त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊया। श्री गुरुदेव, आजचं जे आयोजन करण्यात आलेलं आहे ते कशाच्या माध्यमातून? जिल्हा सेवा अध्यक्ष किशन मुंडकर, अनंत श्री भूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने दरवर्षी रक्तदान महायज्ञाचं आयोजन केलं जातं। याही वर्षी दिनांक 4 जानेवारी ते 19 जानेवारी या कालावधीमध्ये रक्तदानाचं आयोजन केलं गेलेलं आहे। आणि नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण 30 कॅम्प आपले आयोजित केलेले आहेत। कालपर्यंत 13 रक्तदान कॅम्प आमचे झालेले आहेत संपन्न। आणि 13 रक्तदान कॅम्पमध्ये 2147 एवढ्या रक्तकुपिका आम्ही संकलित केलेले आहेत। आणि जगद्गुरु श्रींचा जो दिव्य संदेश आहे, तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा, या दिव्य संदेशाला अनुसरून जगद्गुरु श्रींनी ह्या रक्तदान कॅम्पचं आयोजित केलेलं आहे। कारण महाराष्ट्रामध्ये सिकल सेल, अनिमिया, ब्लड कॅन्सर, किडनी फेल्युअर, त्याच्यानंतर थॅलेमिशिया अशा प्रकारचे आजार होतात। आणि ह्या आजारामध्ये रक्ताची वारंवार गरज असते। आणि म्हणून आपल्यासाठी रक्तदात्यासाठी हे जरी दान असलं तरी गरजूसाठी ते जीवनदान आहे। आणि म्हणून जगद्गुरु श्रींनी हा उपक्रम, सामाजिक उपक्रम आमच्यासाठी दिलेला आहे। आणि सर्व भक्तगण आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये स्वस्वरूप संप्रदायाचे जगद्गुरु श्रींचे जेवढे भक्त, शिष्य, साधक, हितचिंतक आहेत, हे सर्व तळागाळामध्ये सर्वांकडे म्हणजे प्रसिद्धी, प्रचार प्रसार करून जास्तीत जास्त रक्तकुपिका गुरुमाऊलीच्या आदेशाने कशा संकलित होतात यासाठी प्रयत्न करत आहेत। आज आजच्या तारखेमध्ये जवळपास नांदेड जिल्ह्यामध्ये 6 रक्तदान कॅम्प वेगवेगळ्या तालुक्यामध्ये चालू आहेत। आम्ही या ठिकाणी जिल्हाध्यक्ष या नात्यानं या अर्धापूरच्या कॅम्पला भेट द्यायला आलो। आणि अशा पद्धतीनं हे कार्य चालू आहे। आणि जगद्गुरु श्रींनी म्हणजे दरवर्षी 1 लाख रक्तदान म्हणजे महाराष्ट्र सरकारला म्हणजे HBTC कडे हे रक्तदान कुपिका देण्याचा संकल्प माऊलींनी केलेला आहे। आणि तो संकल्प गुरुमाऊली आमच्याकडून पूर्ण करून घेऊत अशीच गुरुमाऊली चरणी प्रार्थना करतो। आणि मी या ठिकाणी थांबतो। श्री गुरुदेव। रक्तदानाच्या व्यतिरिक्त अजून काही उपक्रम चालवतात का त्या प्रतिष्ठानातर्फे? निश्चितच जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिणपीठ नाणीजधाम या संस्थांतर्फे असंख्य सामाजिक उपक्रम आहेत, जे की नाणीजला 1ली ते 12वी पर्यंत इंग्रजी माध्यमाची शाळा आहे, ती जी पूर्णपणे गोरगरीब मुलांसाठी ती मोफत आहे। त्याचबरोबर वेद पाठशाळा आहे, त्याच्यानंतर ड्रायव्हिंग स्कूल आहे। असे असंख्य उपक्रम आहेत। सगळ्यात महत्त्वाचा उपक्रम म्हणजे ॲम्ब्युलन्स सेवा आहे, जी की आमच्या राष्ट्रीय महामार्गावरती 53 ॲम्ब्युलन्स संस्थांच्या आज चालू आहेत। लाखो लोकांचे प्राण त्या ॲम्ब्युलन्सच्या ह्याच्या माध्यमातून वाचलेले आहेत। आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा 2 ॲम्ब्युलन्स आमच्या संस्थांच्या आहेत, जी की इथं भोकर फाट्याला एक आहे आणि एक नरशीला आहे। तर अशा पद्धतीचा हा एक उपक्रम आहे। त्याचबरोबर ब्लड नीडची एक सेवा आमच्या ह्याच्यातर्फे चालते। गरजू लोकांना, समजा आपला पेशंट एखादा नांदेडला दवाखान्यात असेल तर तिथून हेल्पलाईनला जर आपण नंबर लावला तर त्या गरजू व्यक्तीला त्या ठिकाणी रक्त कोणत्या गटाचं पाहिजे त्या गटाचं पुरवलं जातं। एवढंच नाही तर
आमच्या संस्थांतर्फे आणखी एक महत्त्वाचा सामाजिक उपक्रम चालतो, जो की मरणोत्तर देहदान. महाराष्ट्र शासनाला वेगवेगळ्या मेडिकल कॉलेजला विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी डेड बॉडीजची गरज होती, तेव्हा महाराष्ट्र शासनानं आमच्या संस्थांकडे विनंती केली आणि गुरुमाऊलींनी आदेशित केलं, सगळ्या भक्तगणांना आवाहन केलं की आपल्याला ही गरज जी आहे रक्तदान म्हणजे मरणोत्तर देहदानाची, या बॉडीज आपल्याला दान द्यायचे. तर जवळपास 56,000 दात्यांनी डेड बॉडी म्हणजे मरणोत्तर देहदान करण्याचा संकल्प केला, फॉर्म भरून दिले आणि त्याचं बायप्रिकेशन करून वेगवेगळ्या मेडिकल कॉलेजला ते फॉर्म सुपूर्द केलेले आहेत. हे फॉर्म भरण्याची प्रक्रिया काय आहे आणि कुठं भरल्या जातात हे फॉर्म? आम्ही संस्थांकडे भरून देतो आणि संस्थान मग आपल्या जिल्हा वाईज, आता जसं आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये आहोत तर नांदेड जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला नांदेड जिल्ह्यातले फॉर्म ते सबमिट करतात आणि मग त्याचे जे कोऑर्डिनेटर्स वगैरे आहेत महाविद्यालयाचे, त्यांचे संपर्क नंबर आमच्या नानीजकडे आहेत. नानीज आमच्या संस्थांकडे आहेत आणि संस्थांचे जे संघटना कार्यालय आहे ते संघटना कार्यालय अशा पद्धतीचे हे करते. आणि आतापर्यंत 76 मरणोत्तर देहदान झालेले आहेत आणि जवळपास 4-5 जणांनी अवयवदानाचे हे केलेले आहे. कारण परवाच 1-1.5 महिन्यापासून अवयवदानाचाही संकल्प गुरुमाऊलींनी सगळ्यांनी हे केलं, आवाहन केलं आणि अवयवदान सुद्धा सुरू झालेलं आहे. तर अशा पद्धतीचे असंख्य जे जडमुडांचा उद्धार होण्यासाठी किंवा लोकांच्या उपयोगासाठीचे सामाजिक उपक्रम जगद्गुरु माऊली चालवतात. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकार्य अशा पद्धतीने स्वामीचं हे कार्य चालू आहे आणि आम्ही सगळेजण भक्तगण स्वामीच्या या आव्हानाला एक शिष्य म्हणून त्यांनी आव्हान केलेले आहे, त्या आव्हानाला आम्ही सार्थ ठरवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. ते गुरुमाऊली आमच्याकडून करून घेत आहेत. धन्यवाद श्री गुरुदेव. आपण पाहिलं की खूप छान असे उपक्रम, विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात. या सर्वांसाठी मी सर्वांना खरंच अंतःकरणातून शुभेच्छा देतो. आपण पाहू शकता या ठिकाणी रक्तदाते रक्तदान करत आहेत. अर्धापूर शहरातील तरुण या ठिकाणी रक्तदान करते वेळेस पाहू शकता आपण. मी सर्वांना शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा सांगतो की रक्तदान हे जीवनदान आहे. हे रक्त देत नाहीत, कुणाला ना कुणाला तरी जीवनदान देण्याचा प्रयत्न करत आहेत. मी पुन्हा एकदा भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून या सर्व टीमला खरंच अंतःकरणातून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लेटर त्यांच्या लेटर पॅडवर घ्या म्हणलं दवाखान्याच्या. हो हो, लेटर पॅड आणि शॅम्पल. काय पैसे वगैरे काय लागत नाही, काय टेन्शन नाही. अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या नानीजधाम महाराष्ट्र प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अर्धापूर शहरात फुलेनगर या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे आणि त्यांना प्रमाणपत्र देते वेळेस आयोजन करते आपण पाहू शकता.